नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. पाहुयात दिवसभरातल्या राजकीय घडामोडी. वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत हंडोरे यांनी नांदेडमध्ये सभा घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नांदेडचं वारं काँग्रेसकडे वाहत असल्याची प्रतिक्रिया हंडोरे यांनी दिली आहे. काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांनी अनेकांना संधीच दिली नाही असं म्हणत हंडोरे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत हंडोरे यांनी नांदेडमध्ये सभा घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नांदेडचं वारं काँग्रेसकडे वाहत असल्याची प्रतिक्रिया हंडोरे यांनी दिली. काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांनी अनेकांना संधीच दिली नाही असं म्हणत हंडोरे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. धनगर आरक्षणाबाबत निर्णय कुठल्या मेरिटवर दिला आहे याचा अभ्यास करावा लागेल, पण राज्य सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यात अपयश आलं आहे. त्यामध्ये पूर्ण राज्य सरकारच दोषी आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मी तुमच्या वाटेवर गेलो नाही, तुम्ही माझ्या वाटेवर येऊ नका असं म्हणत मराठा नेते मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांना इशारा दिलाय. सभा आणि उपोषण करून कायदा बदलत नसतो, काही मिळत नसतं असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणामध्ये केले होते. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे मराठा आरक्षणासंदर्भात जर हिनवून बोलत असतील, सभा आणि उपोषण करून काही मिळत नसते असं म्हणत असतील, उपोषण करूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालंय असं म्हणत आपण तुमच्या वाटेला गेलेलो नाही, आपल्या वाटेला येऊ नका असाही जरांगेंनी पंकजा मुंडे इशारा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्री दूरचं साधा मंत्री बनवण्याचीही प्रस्ताव नव्हता असं विधान करत उद्धव यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. अमरावतीच्या दर्यापूर येथील सभेमध्ये फडणवीसांनी उद्धव यांच्या विधानांचा समाचार घेतलाय. नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच हिंगोली लोकसभेतील शिवसेना महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या संयुक्त प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोदी ग्राउंड, शिवरत्न जिवाजी महाले चौक, असरजन रोड, कौठा येथे जाहीर सभा होतीये. दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सुरक्षेच्या अनुषंगाने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शरद पवार यांनी अयोध्येतील मंदिरामध्ये राम एकटेच आहेत, शेजारी सीता नाही असं विधान केलं होतं. त्याचाही फडणवीसांनी समाचार घेतलाय. मंदिरातील मूर्ती ही राम लल्लाची आहे, बालमूर्ती आहे, त्यांच्या शेजारी सीतामाई कशी असेल, सुनेचा अपमान करणाऱ्यांना हे कसं कळणार अशी टीका फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. निवडणुकीत सर्वच पक्षांना वाटत असतं निवडणूक लढवली पाहिजे, कार्यकर्त्यांची तशी भावना असते, परंतु आघाडी झाल्यानंतर सर्व एक दिलाने कामाला लागले आहेत. काही दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या विधानाचा समाचार घेतला. आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांची वडाळा एंटॉप हिल येथे जाहीर सभा होणार आहे. अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे असा सामना होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची सभा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रपचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. मोहिते पाटील पूर्वीच्या पक्षात ऐकत नाहीत म्हणून 5 वर्षांपूर्वीचे प्रकरण बाहेर काढण्यात आले. धैर्यशील यांच्यावर येत्या आठवड्यात गुन्हा दाखल होऊ शकतो असा गौप्यस्फोट उत्तम जानकर यांनी केलाय.
अमरावतीच्या दर्यापूर येथे महायुतीची सभा पार पडली। यावेळेस नवनीत राणा यांनी आपण मतदारसंघाची खासदार म्हणून नाही तर मतदारसंघाची सून म्हणून काम करते असं म्हटलंय। सुनेवर टीका करणाऱ्यांना तुम्ही माफ करणार का असं म्हणत नवनीत राणांनी संजय राऊतांचे नाव न घेता टीका केली आहे। आपल्या पक्षात येण्यासाठी इच्छुक असणारे सध्या 3 पक्षात बरेच उमेदवार अडकले आहेत। यामध्ये भाजपा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि कुणी अजितदादा यांच्या पक्षामध्ये आहेत। लोकसभेनंतर हे सर्व उमेदवार आपल्याकडे येतील आणि विधानसभेला 60 आमदार आमचे निवडून येतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नाराज नेत्यांवर सध्या जयंत पाटील लक्ष ठेवून असल्याचं दिसतंय। पहिल्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहता शहरी भागामध्ये मतदान कमी झालं असून ग्रामीण भागामध्ये थोडं बरं झालंय। त्यामुळे या परिस्थितीवरून मोदींचे 400 पार हे खरं नाही। त्यामुळे मोदी 400 पारचा फुगा होता तो आता फुटलेला आहे असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। छगन भुजबळ समर्थकांची आज नाशिकमध्ये निषेध सभा होणार आहे। छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भुजबळ समर्थक एकवटणार आहे। शहरातील शालिमार चौकामध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हा निषेध होतोय। सभा भुजबळ यांनी अचानकपणे निवडणुकीतून माघार घेतल्याने भुजबळ समर्थक हे नाराज झाले आहेत। आशिष शेलार यांनी शिवबाठा गटाकडून काढण्यात आलेल्या प्रचार गीतावर टीका केली आहे। आशिष शेलार यांच्या ट्विटमधून संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधलाय। भरकटलेल्या जहाजाला कशी दिशा दाखवेल नवे प्रचार गीत असं म्हणत त्यांनी टीका केली आहे। अमरावतीमध्ये मतदार जनजागृती करता तिरंगा महारॅलीचं आयोजन केलंय। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शहरामध्ये तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय। आपण मतदान करणार शपथ घेऊन महारॅलीची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी पथनाट्य देखील सादर करण्यात आलंय। नेहरू मैदानातून रॅलीला सुरुवात झाली। बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रॅलीचा संविधान प्रस्ताविकेचं वाचन करून समारोप करण्यात आला। अमरावतीमधील सूतगिरणीचा प्रश्न मार्गी लावू असा शब्द नवनीत राणांनी अमरावतीकरांना दिलाय। तसेच बेरोजगारी हटवण्यासाठी आपण प्रयत्न करू असं सुद्धा राणांनी विधान केलंय। भूमिहीनांना हक्काची घरं देणार असं आश्वासन देखील राणांनी अमरावतीच्या जनतेला दिलंय। अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। अजित पवार यांच्या गटाला केवळ 4च जागा मिळतील ही शोकांतिका आहे असं कोल्हेंनी म्हटलंय। जे नेतृत्व एकेकाळी 23 जागांचे निर्णय घेऊ शकत होते त्यांना अवघ्या आता 4 जागा मिळतात। ही परिस्थिती लोकसभेला असेल तर विधानसभेला काय परिस्थिती असेल हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे असंही कोल्हेंनी वक्तव्य केलंय। बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या आघाडीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला आज शुभारंभ झालेला आहे। कन्हेरीच्या मारुतीला नारळ वाढवून करण्यात आला। उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी मारुती रायाला नारळ वाढवला। या प्रचार शुभारंभाला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कन्हेरीमध्ये प्रचंड गर्दी केली।